प्रत्येकाला असं वाटतं की आई बाबा आपल्याला काही ना काहीतरी सांगतच असतात. त्यांच्या भल्यासाठी सांगतात हे त्यांच्या लक्षात येत नाही. आज आपण अशीच गोष्ट बघणार आहोत. एका जंगलात एक चिमणी आणि चिमणा राहत होते. त्याचा संसार खूप छान असतो. त्या दोघांना सुंदर पिल्ले होतात. आई बाबा म्हणून ते नेहमी सगळी काळजी घेत असतात. त्यांना वेळेवर चारा, पाणी सर्व काही देत असतात. हळूहळू ती पिल्ले मोठी होऊ लागतात. रोज जंगलातून चिमणा चिमणी आपल्या पिल्लांसाठी अन्न शोधून घेऊन येत असतं. कधी कधी तर ते स्वतः आशी राहायचे पण पिल्लांना पोटभर खालन घालायचे. एक दिवस चिमणा अन्नाच्या शोधात खूप लांब जातो पण त्याला काही मिळत नाही. हताश होऊन घरी येतो. भुकेने व्याकुळ झालेल्या पिल्लांना पाहून खूप रडतो. चिमणा चिमणीची पिल्ली आता मोठी होऊ लागतात पण त्यांना आयते खाण्याची सवय लागते. चिमणी विचार करते आता पिल्लांना स्वतःची सोय स्वतः करती आली पाहिजे. मग ती रोज आपल्या पिल्लांना घरट्यातून ढकलून देते. पिल्लू खाली पडणार म्हणून त्याला सावरते सुद्धा पण पिल्ली काही आपले पंख फडफडत नाहीत. ती रोज पिल्लांना ढकलून द्यायची पण पिल्ली काही आपले पंख फडफडत नसतं कारण त्यांना आयते खाण्याची सवय लागली होती. त्यांना असे वाटायचे की आई बाबा किती दृष्ट आहे. एक दिवस चिमणा चिमणी दोघेही आजारी पडतात आणि सगळे उपाशी राहतात कारण अन्न आणणार कोण. पिल्लांना तर उडताच येत नव्हतं. मग तर चिमणा चिमणीचा निर्धार पक्का होतो, काहीही झालं तरी पिल्लांना उडता आलं पाहिजे. ते आपले प्रयत्न सोडत नाही. रोज प्रयत्न करतात आणि एक दिवस त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते. पिल्ली उडायला शिकतात. स्वतःचे अन्न स्वतः मिळवतात. तेव्हा त्या पिल्लांना समजते की आपले आई बाबा आपल्याला आपल्या पंखात बळ येण्यासाठी रोज घरट्यातून ढकलून देत होते. आपले आई बाबा दृष्ट नाहीत तर ते आपल्याच भल्याचा विचार करत असतात. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा की आई बाबा केव्हाच दृष्ट नसतात. ते नेहमी आपला चांगलाच विचार करत असतात.